नमस्कार, वेलकम टू फ्रायडे चॅट. जवळजवळ 2 महिन्याच्या विश्रांतीनंतर आज आपण भेटतोय. पण एका विलक्षण, प्रभावशाली आणि मेक इन इंडिया कॅम्पेनला खऱ्या अर्थाने अभिमान आणि हेवा असं दोन्ही वाटेल, असं विश्व तयार करणारी व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे. मी त्यांच्या कर्मभूमीत आहे. नाशिक जिल्ह्यात सटाण्याजवळ सटाण्यासारख्या अत्यंत दुर्गम भागामध्ये मशीन मॅन्युफॅक्चरिंग आणि रोबोटिक्ससारख्या उच्च तंत्रज्ञानात जगभर व्यवसाय करणारी 300 कोटींची उलाढाल असणारी अशी कंपनी निर्माण करणारे श्री विनीत माजगावकर सर आज आपल्याबरोबर आहेत. सर नमस्कार, वेलकम टू फ्रायडे चॅट. तर आपण आर्मस्ट्रॉंगविषयी बोलणारच आहोत. पण मला सुरुवातीला असं विचारायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही इंजिनियर झालात 95-96च्या काळामध्ये, त्या काळामध्ये MIT सारख्या कॉलेजमधनं इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांना एकतर परदेशातल्या संधी उपलब्ध होत्या किंवा भारतामधल्या मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन मोठ्या कंपनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या. अर्थात तुम्ही पण नोकरी केली सुरुवातीला 2-3 वर्ष. पण ते सगळं सोडून सटाण्यासारख्या दुर्गम भागामध्ये रोबोटिक्ससारखा व्यवसाय म्हणजे उच्च तंत्रज्ञान असलेला व्यवसाय करावा असं का वाटलं? म्हणजे त्याच्याविषयी थोडंसं सांगा. मी पुण्यात 89ला गेलो माझ्या इंजिनिअरिंगसाठी आणि 93ला मी ग्रॅज्युएट झालो. आणि 90मध्येच मी ॲक्च्युली स्टॉक ब्रोकिंगमध्येही गेलो होतो. आणि 95मध्ये एक असा प्रसंग घडला की ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यात काही फंडामेंटल चेंजेस झाले. आणि तो असा की माझ्या वडिलांना बायपास सर्जरी, त्यांना हार्टचा त्रास झाला, बायपास सर्जरी त्यांना रेकमेंड करण्यात आली. आणि सर्जरीसाठी साधारणतः 3 आठवडे वेळ होता, कारण ऑपरेशन थिएटरची अवेलेबिलिटी त्या काळात एवढी नव्हती जेवढी आज आहे. आणि त्या 3 आठवड्यामध्ये मी वडिलांजवळ येऊन थांबलो सटाण्याला. आणि तोपर्यंत प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे माझ्या डोक्यात असं काहीही नव्हतं की ग्रामीण भागात काही सुरू करूया किंवा असं काही नव्हतं. पण त्या 3 आठवड्यामध्ये मी जे पाहिलं की रोज सकाळी 9 वाजता, म्हणजे वडिलांचं जे कन्सल्टिंगचा टाईम लोकांना माहिती होता, 9 वाजता आमच्या दारात लोकांची रीग लागायला सुरुवात व्हायची. 9 ते 12, दुपारी 3 ते 6 या त्यांच्या ज्या वेळा कन्सल्टिंगच्या असायच्या त्या काळात, त्यावेळेला लोक लाईन लावून फक्त त्यांना भेटायला 1 मिनटं फक्त येणार, नमस्कार करणार, दादा बरे व्हा, लवकर परत या म्हणणार आणि जाणार. आणि असं वाटलं की 1-2 दिवस चालेल. पण ते सलग 3 आठवडे रोज एव्हरी सिंगल डे हजारोनी लोक येत जात. आणि दिस वॉज ऑल बिकॉज ऑफ द सोशल प्रॅक्टिस विच ही हॅड. म्हणजे माझ्या आईवडिलांची प्रॅक्टिसची पद्धत म्हणजे संबंध आदिवासींना सगळी मेडिकल प्रॅक्टिस सर्व्हिस ही मोफत असायची. नॉन आदिवासीजला त्यांचे जे चार्जेस असायचे ते सरकारी दवाखान्यापेक्षा ₹1 स्वस्त, असं प्रिन्सिपल. हे प्रिन्सिपल असल्यामुळे त्यांचा लोकसंग्रह खूप मोठा होता. आणि त्यांनी सोशल वर्कच, आणि बाबा आमट्यांचा त्यांच्या डोक्यावरती हात होता, त्यांच्या विचारावरती प्रभाव होता. त्याच्याचमुळे बीजेमधनं डॉक्टर होऊन, माझी आई नागपूर मेडिकलची आहे, सटाण्यासारख्या दुर्गम भागात जाऊन ते सेटल झाले. तसं त्यांचा सटाणा गावाशी तसा संबंध अदरवाईज काही नाही. तर ही जी लोक आमच्याकडे येत असत, यामध्ये एक दिवशी एक गृहस्थ आले आणि त्यांनी मला, आणि ही बरीचशी लोक येऊन असे पैसे टाकून जात, कारण त्यांना हे माहिती होतं की डॉक्टरांनी खूप पैसे कमवलेले नाही आहेत आयुष्यात आणि त्याच्यामुळे ऑपरेशनला यांना मदत लागण्याची शक्यता आहे. त्यावेळेला 4 लाख खर्च होता ब्रिज कँडीला मुंबईला, आणि बाय द स्टँडर्ड ऑफ 1995 4 lakhs वॉज अ बिग अमाऊंट. आणि लोक पैसे टाकून जात असत. असेच एक दिवशी एक गृहस्थ आले, त्यांनी मला खाली बोलवून घेतलं. म्हणजे आमचा रेसिडेन्स वरती आहे, खाली हॉस्पिटल आहे. त्यांनी मला खाली बोलवलं आणि एका खिशातनं एक ₹5,000 काढून हातात ठेवले
म्हणले विनीत हे नंतर दे, सर्जरी झाल्यावर, काही घाई नाही आहे. आणि दुसऱ्या खिशातनं एक 100 रुपयाची नोट काढून माझ्या हातात ठेवली आणि म्हणले की हे जे 100 रुपये आहेत ना, हे माझा आणि दादांचा एक गरीब मित्र आहे भिल्ल, त्याला जेव्हा कळलं की असं ऑपरेशन होणार आहे, म्हणजे मी बसस्टँडला, ते ग्रस्त जवळच्या खेड्यावरून आलेले होते. बसस्टँडवर त्यांनी मला गाडीत जेव्हा पाहिलं आणि त्यांना मी सांगितलं की दादांचं ऑपरेशन होणार आहे आणि मी त्यांना बघायला चाललो आहे, तर आठवड्याची त्याची ही कमाई 100 रुपयाची त्यांनी माझ्या हातात ठेवली आणि सांगितलं की हे दादांच्या ऑपरेशनसाठी तू देऊन ये आणि माझं नाव सांगू नकोस, कारण मग दादा रागवतील. आता तिथली परिस्थिती मलाही माहिती आहे. म्हणजे भिल्ल समुदाय जो आहे यांचं असं असतं की आठवडाभर ते बिगारी काम करतात, शेतावर काम करतात, मजुरी करतात. त्या काळात त्याचं आठवड्याभरचं सेव्हिंग ते 100 रुपये, आणि त्या सेव्हिंगमधनं मग तो माणूस बाजारला जाणार, 5-10 रुपयाचं तेल, थोडेफार कडधान्य असं विकत घेणार, आणि ते जे काही, आणि ऑफकोर्स त्याची ती छोटीशी दारू बिरू पण तो पिणार, त्यांचा तो रिच्युअल असतो भिल्ल लोकांचा. आणि मग तो ते घरी घेऊन जाणार प्रोव्हिजन्स, आणि पुढचा आठवडा त्याची जी फॅमिली आहे, त्याची काय 3-4-5 मुलं असतील, बायको असेल, हे त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करणार. असे हे 100 रुपये ज्याच्यामध्ये आता त्याची फॅमिली पुढचा आठवडाभर उपाशी राहणार, हे तो माझ्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी देतो आणि सांगतो की नाव सांगू नका, म्हणजे याची मुलं बाळं पुढचा आठवडाभर प्रॅक्टिकली उपाशी राहतील. आणि 100 रुपयाने असं त्या ऑपरेशनला काय फरक पडणार होता 4 लाखामध्ये? पण ते 100 रुपये जसे मी खिशात ठेवले आणि जिना चढत जात असताना मला अक्षरशः घळघळा रडायला आला आणि मला आय कुडंट होल्ड मायसेल्फ. आणि तो एक क्षण आयुष्यात माझा असा टर्निंग पॉईंट आला की ज्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की नाही, आपल्या आईवडिलांनी आयुष्यात जे केलं आहे, तर कदाचित ते ह्या 100 रुपयांनी मला त्याची जाणीव करून दिली की त्यांनी काय लिगसी एस्टॅब्लिश केलेली आहे. आणि मग पुढे जाऊन सर्जरी झाली, सगळं झालं. माझे एक मित्र आहेत पुण्यातले, त्यांनी आमचं चाललं होतं नॅशनल स्टॉक एक्सचेंजची मेंबरशिप घेणं वगैरे, ठरलं होतं सगळं फायनल करायचं. आणि त्यांचा फोन आला की विनीत आता इफ यू आर फ्री नाव झालं तुम्ही असेल स्टॉक एक्सचेंजमध्ये मध्ये होतो मी जाण्याचा विचार होता. ऑलरेडी, म्हणजे सबब्रोकरशिप होती माझी. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजची मेन मेंबरशिप घेणं आमचं फायनलाइज झालेलं होतं. आम्ही 7 जण मिळून ते घेणार होतो. आणि त्यांचा मला फोन आला की विनीत आपण ते घेऊया आता, आणि जर का आता तू सर्जरी वगैरे त्यातनं मोकळा झाला असशील वडिलांच्या ह्याच्यातनं तर. आणि आपसुक मी त्याला सांगितलं की समीर भैया, मी काही आय एम नॉट जॉईनिंग दॅट. मग तो म्हणला तू काय करणार मग? म्हटलं आय डोंट नो व्हॉट आय एम गोइंग टू डू, बट मला काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि दॅट आय थिंक वॉज अ टर्निंग पॉईंट. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आयुष्यात तुम्हाला असे हे ट्रिगर्स मिळतात आणि काही लोक ते घेतात, काही लोक सोडून देतात. याचा जर सगळा बॅकड्रॉप पाहिला तर ग्रामीण भागामध्ये जाण्यामागची जी प्रेरणा होती ती ही 100 रुपयाची. आर्मस्ट्रॉंग ही कंपनी आजही 300 कोटीच्या टर्नओव्हरला ही कर्जमुक्त कंपनी आहे. कुठल्याही बँकेचं 1 नया रुपयाचं कर्ज या कंपनीवर नाही, एक्सेप्ट दोज 100 रुपीज. आणि ते कर्ज फेडू शकत नाही, कारण तो कोण माणूस हे मला अजूनही माहीत नाही आहे. तर अशा प्रेरणेतून ग्रामीण भागात किंवा जिथे आमच्या आईवडिलांनी एक सेवेचा वसा रुजवला, तिथे परत जाण्याची प्रेरणा यातनं निर्माण झाली. आणि मग प्रश्न असा आला की बरं ठीक आहे, जर जाऊन तिथे काहीतरी करायचं आहे तर मग आपण काय करू शकतो? आता आमचे आईवडील जरी डॉक्टर असले तरी आम्ही काय डॉक्टर झालो नाही, दोघं भाऊ. आम्ही इंजिनियर झालो. डॉक्टर असतो तर कदाचित सोपं झालं असतं, त्यांच्या गादीत जाऊन बसलो असतो आणि ती गादी पुढे चालवली असते. मग इंजिनियर्स असताना जर का आपल्याला तो वारसा काय पुढे चालवायचा असेल तर आपल्याला काय करता येऊ शकेल याच्यावरती आम्ही ब्रेनस्टॉर्मिंग केलं. आम्ही SWOT अनालिसिस केला. आणि त्याच्यातनं आम्हाला असं लक्षात आलं की आपली सगळ्यात मोठी ताकद ही म्हणजे आपलं नॉलेज आहे. आणि ते नॉलेज याचा लोकांसाठी वापर काय करता येईल ही जर का आपल्याला सांगड घालता आली तर त्याचा बेनिफिट लोकांसाठी चांगला होऊ शकेल. आणि त्यातही लोकेशनविषयी आमच्या ह्या चर्चा चालू असताना आमच्या वडिलांनी एक आम्हाला त्याच्यासाठी एक इन्स्पिरेशन दिलं. ते असं, ते म्हणले की महानोर काकांकडे बघा. आमचे कवी महानोर, म्हणजे माझे वडील कवी असल्यामुळे सगळ्या मराठीच्या माथावर कवी मंडळींचं आमच्याकडे येणं जाणं होतं. आणि महानोर काका असेच एक, आणि निसर्ग कवितेतला सूर्य आहे. आणि
महानोर काका पळसखेडवरनं, म्हणजे त्यावेळेला हार्डली 50 घरांची वाडी असेल पळसखेड, म्हणजे छोटंसं गाव, आणि तिथनं ते तिथे असायचे आणि त्यांनी कविता तिथे बसूनच केली. मग जैत्रजित असो किंवा अगदी अलीकडचे कुठले विदूषकपर्यंत कुठले असू देत, महानोर काकांनी कधीही मुंबईत जाऊन सिमेंटच्या जंगलात बसून रानातल्या कविता लिहिल्या नाही. ज्या वेळेला आपण त्या आपल्या मातीत, आपल्या परिस्थितीत आपण एखादं काव्य निर्माण करतो किंवा आपलं जे क्रिएशन आहे ते निर्माण करतो फ्रॉम द हार्ट, त्यावेळेला त्याच्यामध्ये तो खरा गुण त्याचा उतरतो त्या तुमच्या त्या प्रॉडक्टमध्ये. आता कविता हे त्यांचं प्रॉडक्ट आहे असं मी ते म्हणतो. तर वडिलांचं मत असं पडलं की जर तुम्ही जे काही निर्माण करणार आहात त्यामध्ये जर का तशी क्वालिटी असेल जी महानोर काकांच्या कवितेतली क्वालिटी आहे, तर जसे मंगेशकर कुटुंबीय मुंबईवरनं 12 तास प्रवास करून पळसखेडला येतात त्यांच्याकडनं लिहून घेण्यासाठी, तसंच लोक पण तुमच्यापर्यंत इथे पोहोचतील तुमच्या जर प्रॉडक्टमध्ये स्ट्रेंथ असेल तर. तर असा हा लोकसेवेचा वसा, त्याचबरोबर एका कवीच्या रिमोट लोकेशनवरनं घेतलेली इन्स्पिरेशन, अशा या दोन गोष्टी मिळून या बिझनेसची मुहूर्तमेढ ही आम्ही सटाण्याला केली. आणि हे कुठल्याही MBAच्या सिलेबसच्या मध्ये न बसणारी गोष्ट आहे. कुठल्याही इकॉनॉमिक्सच्या रूल्समध्ये वी आर आउटलायर्स. आमचे मित्र अभय टिळक त्यांनी म्हणतात, यू बोथ ब्रदर्स आर आउटलायर्स ऑफ एनी इकॉनॉमिक्स थिअरीज, एनी थिअरीज ऑफ इकॉनॉमिक्स. आणि अशी ही याची सुरुवात झाली. कुठलेही श्रेय आम्ही त्याच्यामुळे घेऊ शकत नाही की आम्ही काय फार केलं आहे. ह्या घटना अशा घडल्या, आम्ही ज्या परिस्थितीत आणि आमच्या आईवडिलांनी ज्या पद्धतीने आम्हाला मे बी वाढवलं आणि जे हे अनुभव आम्हाला आले, त्यातनं फक्त योग्य तो ट्रिगर आम्ही उचलला आणि मग त्याच्या बेसिसवरती आम्ही हे सगळं आणि कन्व्हिक्शन मात्र होती की आपल्याला हे निर्माण करायचं आहे. पण तो करुणेचा धागा कुठेतरी असतो मला वाटतं, मे बी ते पूर्वजांचं देणं म्हणा, किंवा कारण तो असल्याशिवाय ते कन्व्हिक्शन कदाचित करेक्ट, यू आर राईट. कारण आपल्या आयुष्यात नेहमी आपल्यासमोर 2 किंवा 3 मार्ग नेहमीच असतात. आपण तुमचंही करिअर आहेच आहे आणि प्रत्येकाचं आहे, म्हणजे सगळ्यांनाच म्हणेन मी की आपल्या करिअरमध्ये नेहमीच आपल्याला त्या वेळेला 2 किंवा 3 मार्ग समोर दिसत असतात आणि त्यातला एक काहीतरी तुम्ही निवडता. आणि बरोबर चूक ह्याच्यात मला जायचंच नाही, पण तुम्ही जे काही त्यावेळेला निवडता ना, त्या निवडण्यामागे तुमची जी जडणघडण आहे, तो धागा असेल, करुणेचा धागा असेल म्हणा, किंवा त्या समाजकार्याचा तो एक वसा असेल म्हणा, सो किंवा आयुष्यातला खरेपणा असेल जो आपण बघितलाय, तोही असेल. अगदी अगदी हो, तोही असेल. सो आता आपण थोडंसं आर्मस्ट्रॉंगच्या कामाकडे येऊया. तर सुरुवात आता ठीक आहे, काम करायचं ठरलं, इथे करायचं, आणि पण आर्मस्ट्रॉंग आत्ता जे काम करते त्या कडे येताना तुम्हाला त्या प्रवासात काय काय गोष्टी घडल्या त्याच्याविषयी थोडंसं सांगा. कारण मशीन मॅन्युफॅक्चरिंग सुरुवातीला प्रोजेक्ट बेस्ड मशीन मॅन्युफॅक्चरिंग आणि नंतर आता रोबोटिक्सकडे जी वाटचाल झाली गेल्या काही वर्षातली, तर हा प्रवास कसा झाला आणि त्या प्रवासात तो सलग कसा राहिला प्रवास? राईट. आत्ताच रिसेंटली इनफॅक्ट आम्ही कंपनीचं नामकरणसुद्धा चेंज केलं. बरं. आणि नाव वी आर नो मोर आर्मस्ट्रॉंग मशीन बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड. द नेम ऑफ आवर कंपनी इज आर्मस्ट्रॉंग रोबोटिक्स अँड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड. आणि या 2 शब्दांमधलं ट्रान्झिशन जे आहे, दॅट आय विल ट्राय टू क्विकली टेक यू थ्रू. या सगळ्यामध्ये आय थिंक कॉमन धागा काय आहे, तर तो आधी आपण पहिलं समजून घेतला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंडरस्टँडिंग युअर व्हॅल्यू पॉकेट, की कुठे आपण एखादं मूल्य, व्हॅल्यू निर्माण करू शकतो आपल्या नॉलेजनी, आपल्या प्रॉडक्टनी, आपल्या सर्व्हिसनी. ते आयडेंटिफाय करणं खूप महत्त्वाचं आहे. जिथे आपल्याला व्हॅल्यू क्रिएट करण्यासारखं स्कोप वाटत नसेल किंवा आपल्या नॉलेजची व्हॅल्यू एखाद्या ठिकाणी होत नसेल, तिकडनं आपल्याला वॉकआउटही करता आलं पाहिजे. ओके, आता एक फास्ट फॉरवर्ड पद्धतीने मी तुम्हाला आमचा हा घटनाक्रम सांगतो. वेन वी स्टार्टेड द कंपनी, आम्ही सुरुवात केली ती मुळात अशी की माझं नोकरीतलं सेव्हिंग होतं. प्रणव ग्रॅज्युएट झाला, आम्ही ते पैसे घेतले, राजकोटला गेलो, आपली इंजिनिअरिंगची बेसिक मशीन्स असतात, लेथ मिलिंग वगैरे, ती विकत घेतली. 1.5 लाखाचं सेव्हिंग होतं. 1,43,000ची मशीन्स विकत घेतली, 7,000ची एक ट्रक हायर केली
त्या ट्रकमध्ये मशीन्स टाकली आणि ती ट्रक, आम्ही वडिलांची कार बॉरो केली होती, त्यांच्याकडे एक जुनी फियाट होती, त्या गाडीच्या मागे मागे फॉलो करत करत ती ट्रक आम्ही सटाण्याला घेऊन आलो. तोपर्यंत ही मशीन्स ठेवायची कुठे हे आमचं ठरलेलं नव्हतं. मग आमचे एक पोल्ट्री फार्मर मित्र आहेत, त्यांना रिक्वेस्ट केली, अनेक मित्र आहेत, त्यांच्यातलं तो म्हणला की माझ्याकडे गोठा आहे, आता पावसाळा सुरू झालेला आहे, तर मी माझी जनावरं बाहेर झाडाखाली लावू शकतो, तर हा गोठा तुम्ही 6-8 महिने वापरू शकता किंवा हिवाळ्यापर्यंत वापरू शकता, उन्हाळा सुरू व्हायच्या आधी मात्र तुम्हाला रिकामा करावं लागेल. तर आम्हाला दिसलं की एक 8 महिन्याचा पिरियड आहे आपल्या हातात साधारणतः. त्यांनी जनावरं बाहेर काढली, आमची मशीन्स त्या गोठ्यात गेली आणि अशी ही कंपनीची सुरुवात झाली. आणि पहिलं व्हॉली पॉकेट मग आम्ही तिथे काय आणि आम्ही काय करणार आहोत हे आम्हाला माहीत नव्हतं. आम्हाला एवढं माहिती होतं की आमचा बिझनेस हा नॉलेज ड्रिव्हन असायला पाहिजे आणि ज्याच्यासाठी आम्ही काही क्रिएट करतोय, इट शुड रिअली मीन अ लॉट टू दॅट पर्सन. त्या व्यक्तीला मोठी व्हॅल्यू क्रिएट झाली पाहिजे. आणि ह्याचं पहिलंच उदाहरण म्हणजे आम्ही पोल्ट्रीच्यासाठी फीड मिल, ज्या मित्राच्याकडे आम्ही गेलो त्याला म्हटलं की आम्ही मशीन डिझायनर्स आहोत, आम्ही मशीन्स बिल्ड करून देऊ शकतो, इज देअर एनिथिंग वी कॅन डू फॉर यू. तो म्हणला की बघा असं आहे की 2-3 ऑप्शन्स त्यांनी सांगितले. एक आहे की पोल्ट्री शेडचं मला क्लायमेट कंट्रोल जर चांगलं झालं तर माझ्याकडे तो जो त्यांचा उतारा म्हणतात तो की किती खाद्य खाल्ल्यावर किती वेट वाढतं, वेट गेन होतं, FCR फूड कन्व्हर्जन रेशिओ, तर तो उतारा चांगला मिळतो, तर ती एक ऑपॉर्च्युनिटी आहे. दुसरी ऑपॉर्च्युनिटी आहे ते म्हणजे मी हे जे खाद्य आहे, पशुखाद्य, पोल्ट्री फीड, हे बाहेरनं आज ब्रँडेड विकत घेतो. गोदरेज, सगुणासारख्या त्या कंपन्या आहेत किंवा वेंकीज आहे फॉर एक्झाम्पल, त्यांचं ब्रँडेड विकत घेतो आणि सगळेच छोटे फार्मर्स म्हणजे एक 8-10 हजार बर्ड्स असलेले फार्मर्स ते करतात. तर एकतर फीड बनवायची मशिनरी ही इतकी मोठी असते की किंवा महाग असते की ती तुमच्याकडे लाख बर्ड्स असल्यावरती तुम्हाला अफोर्डेबल असते. पण ज्याच्याकडे 10,000, 20,000, 30,000 पक्षी आहेत किंवा 3,000, 4,000, 10,000 पक्षी आहेत, त्याला ती मशिनरी अफोर्डेबलच नाही आहे. आणि फूड, पोल्ट्री फीड हा त्याच्यातला सगळ्यात मोठा इन्ग्रेडियंट आहे पोल्ट्रीच्या कॉस्टमधला. तर तुम्ही जर का मला अशी काही मशीन्स बनवून दिली की जी माझ्या बजेटमध्ये बसेल आणि मला स्वतःचं खाद्य स्वतः बनवता येईल आणि त्यातनं माझी प्रॉफिटेबिलिटी वाढेल. आज जे बाहेरनं फीड विकत घेत असताना त्या कंपन्यांचे प्रॉफिट्स, आज मी जी नावं घेतली ब्रँडेड नावं आहेत, गोदरेज, वेंकीज वगैरे हे ब्रँडेड नावं आहेत, त्यांना आय नो की 30-40% प्रॉफिट असल्याशिवाय त्यांना अफोर्डेबल नाही आहे फीड विकणं. पण 30-40% या फार्मरसाठी इज अ बिग अमाऊंट. सो इफ आय कॅन सेव्ह दॅट 30-40%, आय विल बी बेटर, माय प्रॉफिटेबिलिटी विल बी बेटर. सो दॅट वॉज द फर्स्ट वी डिड. आम्ही त्याच्यासाठी ती फीड मिल डिझाईन केली, बनवली आणि ॲज इट टर्न्ड आउट इट वॉज 8 टाइम्स मोर एफिशियंट. 8 पटीने, कारण इंजिनिअरिंगच्या शास्त्रशुद्ध प्रिन्सिपल्सनी डिझाईन केलेली मशीन असल्यामुळे त्या काळात अवेलेबल असलेल्या मशीन्सपेक्षा 8 पटीने तिचं आउटपुट टू पॉवर हा जो रेशिओ होता हा 8 पटीने जास्त होता. आणि मशीनची प्राईस रफली 1,00,000-1.25 लाखाच्या रेंजमध्ये होती, अफोर्डेबल होती, 8 ते 10 हजार बर्ड्सच्या फार्मरला अफोर्डेबल होती. सो इट स्टार्टेड सेलिंग लाईक हॉट केक. आता बघा 2-3 वर्षातच आम्ही एक ट्रान्झॅक्शन केलं, याला आम्ही म्हणतो प्रोएक्टिव्ह पिव्होट. आजच्या स्टार्टअपच्या जगामध्ये पिव्होट हा शब्द खूप कॉमन आहे, पण त्याचा खरं तर चुकीचा अर्थ घेतला जातो. तो नॉर्मली असा की तुम्ही एखादी आयडिया करून फेल झालात की तुम्ही पिव्होट करायचं, असा त्याचा अर्थ घेतला फास्ट अँड देन पिव्होट. हां, पिव्होट हा युजली फेल्युअरशी निगडीत असतो, त्याला रिॲक्टिव्ह पिव्होट असं आम्ही म्हणतो. आमची स्टोरी ही प्रोएक्टिव्ह पिव्होटची आहे. आणि प्रोएक्टिव्ह पिव्होट म्हणजे असा की एका सर्टन स्टेजला तुम्ही जेव्हा 2 ते 3 वर्ष एखादा बिझनेस कंडक्ट करताय त्यावेळेला यू शुड ऑलवेज, किंवा ॲन्युअली पण आम्ही दर वर्षाला वी टेक अ रिव्ह्यू ऑफ वेअर वी स्टँड. आणि त्या सगळ्या रिव्ह्यूमध्ये आम्ही आमच्या बिझनेसची बेसिक प्रिन्सिपल्स जी आहेत, ती बेसिक प्रिन्सिपल्स आणि व्हॅल्यूज ह्या व्हॅलिड आहेत की नाही. इथे आम्ही प्रॉफिट लॉस वगैरे डिस्कस करत नाही, बेसिक प्रिन्सिपल्स. उदाहरणार्थ, आर वी स्टील इन द बिझनेस ऑफ नॉलेज अँड नो हाऊ, आर वी स्टील एथिकल, आर वी बिल्डिंग समथिंग विच विल गो फॉर हंड्रेड्स ऑफ इयर्स. ज्या पायावर आपण सुरू केला बिझनेस तो पाया इंटॅक्ट आहे की नाही ह्याचा आम्ही ॲन्युअल चेक करतो. आणि आम्हाला असं आढळतं की दर 2-3 वर्षांनी मग एक प्रोएक्टिव्ह पिव्होटची ऑपॉर्च्युनिटी दिसायला लागते. उदाहरणार्थ पोल्ट्री मशीन्सच्या केसमध्ये असं झालं की फार्मर्स आमच्याकडे अनेक वेळा येत असताना की सर बिल नका घेऊ, हे सगळं कॅशमध्ये करा. आणि एथिक्समध्ये आमच्या ह्याच्यात ते बसत नव्हतं आणि त्याच्यामुळे आमच्या अर्ध्या ऑर्डर्स आम्ही सोडून देत असू की नाही आम्ही तर बिलिंगच करणार. सेल्स टॅक्स त्यावेळेला 12.5% असायचा, 12.5% टॅक्स लागणार आणि दॅट्स इट. मग असं लक्षात आलं की जर का 50% फार्मर्स डोंट वॉन्ट टू पे द टॅक्स, तर मग ह्याला पुढे ग्रोथ किती राहील अशा बिझनेसला.
आणि मग बिफोर वी हिट अ ग्लास सिलिंग स्टॅग्नेशन, इट्स बेटर टू लुक ॲट व्हॉट मोर वी कॅन डू. करेक्ट. आणि हे करत असताना मग आमचे मुंबईतले एक मित्र आहेत श्रीकांत वाघ, आणि ते त्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये चेन्स, स्प्रॉकेट्स, गिअर्स असं मेंटेनन्ससाठी वगैरे असे स्पेअर्स, सेल्सचा त्यांचा बिझनेस असायचा. प्लस कधी कधी छोट्या सिस्टम्सही ते इंडस्ट्रीजला देत असत. वी टाईड अप विथ हिम आणि वी स्टार्टेड लुकिंग ॲट ऑप्शन्स इन द इंडस्ट्री, ऑप्शन्स इन मटेरियल हँडलिंग, बिकॉज ही वॉज व्हेरी क्लोजली असोसिएटेड विथ दॅट इंडस्ट्री. आणि पहिलाच जॉब आम्ही साधारणतः 2000, सो हे आम्ही सुरू केलं 99च्या जूनला. करेक्ट. आणि पहिल्या काही ऑपॉर्च्युनिटीज आम्ही 2001मध्येच, म्हणजे बेरली 2 इयर्स डाऊन द लाईन, आम्ही रिलायन्स सिल्वासाला, सुरुवात अशी झाली की श्रीकांत वाघांना एक मदत हवी होती, त्यांना एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. तो सॉल्व्ह करायला मी त्यांना मैत्रीच्याच नात्याने फक्त गेलो. इट वॉज नॉट अ प्रोफेशनल असाइनमेंट. आय जस्ट वेंट टू हेल्प हिम सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. ही वॉज स्टक इन सम इश्यू देअर. आणि 6-8 महिन्यापासून ही वॉज परेशान होते त्या इश्यूमध्ये ते. आणि आय वेंट देअर, आय सॉ दोज थिंग्स आणि आय जस्ट गेव अ प्रिस्क्रिप्शन. विदिन द नेक्स्ट 3 hours वी सॉर्टेड आउट द इश्यू. आणि देन द इश्यू वॉज गॉन, व्हॅनिश्ड. आणि देन ही रिअलाइज की अरे तुमच्याकडे इंजिनिअरिंगचं फार छान तुमचा स्ट्रेंथ आहे तुमची, तर आपण इंडस्ट्रीमध्ये काहीतरी अजून करूया भरपूर. असं करून आम्ही इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली. आणि मग 2001 पासून पुढे करत करत 2005 पर्यंत आम्ही अनेक गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये बांद्रावरली सीलिंक प्रोजेक्टला भारतात ती मशिनरी अवेलेबल नव्हती. हा केबल स्टे ब्रिज आहे. हां. हो. म्हणजे 250 मीटरच्या स्पॅनमध्ये फक्त खालनं कॉलम आहेत समुद्रातनं. करेक्ट. आणि अख्खा वरचा जो पूल आहे असा हवेत बांधणं आहे. आणि मग तो बांधकाम चालू असताना हवेत कसा राहील, तर त्याची एक सर्टन मशिनरी आहे की ज्याच्याने तो बांधला जातो. आणि ही मशिनरी त्यावेळेला भारतात नव्हती. आणि जर्मनीतनं इम्पोर्ट करताना ती ऑलमोस्ट 8 to 10 times एक्सपेन्सिव्ह होती कम्पेअर्ड टू व्हॉट वी कोटेड. आणि म्हणून हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी ज्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं त्यांनी ती ऑर्डर आम्हाला दिली आणि आम्ही ती मशीन्स बनवली. मग 2003 साली आम्ही पुण्यामध्ये पॅन कार्ड क्लब्सला त्यांना रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट हवं होतं 100 feet डायमीटरचं. परत भारतात कोणीच ते करायला तयार नव्हतं. तर या पूर्ण 2001 ते 2005 सालापर्यंत असे अनेक कामं आम्ही, ज्याला फेदर्स इन द कॅप आपण म्हणतो, की भारतात ज्याला कोणी हात लावायला तयार नाही अशा टाईपची कामं आम्ही केली, विच आर ऑल इम्पोर्ट सबस्टिट्यूट वर्क. आणि त्यातनं आम्ही बराचसा रेव्हेन्यू गेन करत गेलो. ऑन द साईड लाईन्स आम्ही ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीच्या ऑटोमेशनमध्ये बऱ्यापैकी काम सुरू केलं. आणि 2005 पर्यंत 2004ला आम्ही पोल्ट्रीची मशीन्स पूर्ण बंद केली, कारण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की त्याला ग्लास सिलिंग येण्याची शक्यता होती. 2005 साली आम्ही एक साधारण महिनाभर चिंतन केलं. आणि त्या चिंतनामध्ये असं लक्षात आलं की आपण पाथ ब्रेकिंग खूप कामं इथे करतो आहोत. बट ॲट द सेम टाईम आपल्याला जर कंपनी स्केल करायची असेल तर आपल्याला असा काहीतरी एक स्टँडर्डाइज मेकॅनो बिल्ड केला पाहिजे की त्या मेकॅनोच्या साह्याने मोठमोठ्याला सिस्टम्स तयार करता आल्या पाहिजे. रादर दॅन प्रत्येक वेळेला तुम्ही काहीतरी एक नवीन डिझाईन करताय आणि मग ते एक मशीन इन्स्टॉल करताय. आणि मग त्याच्यापेक्षा आपल्याकडे असा कॅटलॉग बिल्ड केला पाहिजे की ज्याच्यातनं स्केलेबल मशीन्स तयार करून ती मशीन्स एकत्र कशी येतील सिमलेसली. आणि आपल्याला जर ग्रो व्हायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की स्टँडर्ड मेकॅनो क्रिएट करणं आणि त्याचबरोबर असा कस्टमर बेस असणं की जो आपण जे क्रिएट करतोय त्या सोल्युशनची व्हॅल्यू करेल, त्याचं मूल्य जाणेल. आणि ऑटोमोटिव्हमध्ये आम्हाला ती चॅलेंज येत असे. ऑटोमोटिव्हचा कस्टमर असा होता की तुमच्याकडनं सगळ्या आयडियाज तो घेणार, त्या सगळ्या छान आयडियाज घेणार आणि मग ती सिस्टीम मार्केटमध्ये तुमची एन्क्वायरी फ्लोट करून इतर 10 लोकांना सांगणार की हे असंच्या असं कोट करा आणि ते सगळं किलोवरती त्याचं बिल ऑफ मटेरियल काढून घेणार आणि सांगणार की हे 10% घ्या आणि याच्यात तुम्ही काम करा. आणि वी डिसाईड की नाही, हे असं नाही चालणार, कारण आपल्याला जर ग्रो करायचं असेल तर वी विल नीड सफिशियंट व्हॅल्यू ऑफ व्हॉट वी आर क्रिएटिंग. आज तुम्ही जर का घरी इंटिरियर्सचं काम एखाद्या कार्पेंटरला बोलवलं
तर तुम्ही किती दिलेत लास्ट असे कार्पेंटरला? अराउंड 40% 45%? म्हणजे आत्ता हे जे मी इथलं या ऑफिसचं इंटिरियर केलं तर 45% वॉज द कॉस्ट विच आय पेड फॉर द पीपल वर्किंग हिअर. जर का एका इंटिरियर सेटअपवरती काम करणाऱ्या लोकांसाठी आपण 45% ऑफ कॉस्ट जर पे करतोय तर इतकं कटिंग एज ऑटोमेशन आणि कटिंग एज रोबोटिक्स टेक्नॉलॉजीला ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री वॉन्ट्स टू गिव्ह यू 10% ॲज अ ग्रॉस मार्जिन. वेल वी डिसाइडेड हे इट डझंट मेक सेन्स. आणि म्हणून 2005ला आम्ही असं ठरवलं की आपल्याला अशा इंडस्ट्रीजचा शोध घेतला पाहिजे जिकडे ह्या दोन्ही थिअरीज वापरता येतील. एक म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन डिझाईन करण्यापेक्षा आपण तो मेकॅनो बिल्ड करून त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स करून सोल्युशन्स काय देऊ शकतो, कोणाला देऊ शकतो आणि ज्यांना ते देऊ त्यांना त्याचं मूल्य आहे का, त्याच्या बदल्यात किमान 20% तरी प्रॉफिट कागदावरती त्यांनी आपल्याला देण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे का, ते रेकग्नाइज करायची कॅपॅसिटी आहे का. अनलाईक समबडी टेलिंग यू की हां 10%च्या वर कशाला पाहिजे. आणि मग जसं आम्ही 2003 साली पोल्ट्री कट डाऊन केलं फॉर अ डिफरंट रिझन, तसं 2005 साली वेन ऑटोमोटिव्ह वॉज 70 to 80% ऑफ आवर बिझनेस, आम्ही ऑटोमोटिव्हपासनं प्रोॲक्टिव्ह पिव्होट करून असं ठरवलं की वेअरहाऊस ऑटोमेशन ही एक इंडस्ट्री आम्हाला दिसली. तिथे आम्ही काही कामं रिलायन्ससाठी ऑलरेडी केलेली होती, छोटी कामं. असं दिसलं की इथे तो स्कोप आहे की ही इंडस्ट्री आपल्याला डिझर्विंग व्हॅल्यू देऊ शकते आणि मेकॅनो वापरून यांच्याकडे खूप परम्युटेशन कॉम्बिनेशन्स करून आपल्याला सोल्युशन्स देता येणं शक्य आहे. असा हा प्रवास आमचा 2006 साली आज ज्या क्षेत्रात आम्ही आहोत, भारतातली अग्रगण्य कंपनी म्हणून, हा प्रवास सुरू झाला. आणि तिसरा पिव्होट, प्रोॲक्टिव्ह पिव्होट, हा आम्ही 2010-11 साली केला, ज्याच्यामध्ये आम्ही इंडस्ट्री सेगमेंट नाही पण दॅट वॉज अ प्रोॲक्टिव्ह पिव्होट ऑन टेक्नॉलॉजी. 10-11 सालापर्यंत मेजॉरिटी ऑफ आवर सिस्टम्स वेअर मेनली मेकॅनिकल. देन अराउंड दॅट वॉज अप टू 2008. 8 to 10 मध्ये त्या मेकॅट्रॉनिक झाल्यामुळे त्याच्यात कंट्रोल्सचा थोडासा पार्ट आला. पण 10-11 मध्ये आम्ही पिव्होट केलं ते म्हणजे ज्याला आज आपण इंडस्ट्री 4.0 किंवा IIoT म्हणतो, सॉफ्टवेअर, की ERP आणि मशीन्स यांचा आपापसातला सीमलेस संवाद. तर याला इंडस्ट्री 4.0 म्हणतात. आणि ते त्याची मोठी गंमत आहे. बिग बाजारनी आम्हाला बोलवलं की आमच्या नागपूरच्या एका वेअरहाऊसमध्ये आमच्या वेअरहाऊस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे जी ERP आहे, ह्या ERP आणि तुमच्या मशीन्समध्ये आम्हाला डायरेक्ट कनेक्ट करून हवं आहे. आमच्या सो देर विल बी नो ह्युमन इंटरव्हेन्शन. मशीन्स विल टेक द ऑर्डर फ्रॉम ERP आणि ते एक्झिक्यूट करेल आणि जो काय डेटा आहे तो पुशबॅक सिस्टीमला करून देईल. त्या काळी असं कोणी केलेलं नव्हतं भारतात. मग आम्ही काय केलं की रॉकवेल इंडियाचा त्यावेळचा जो CTO होता, आम्ही म्हटलं की तू आमच्याबरोबर चल. आमच्याकडे जरी PLC असलं इनहाऊस तरीही म्हटलं लेट्स टेक द बेस्ट ब्रेन इन इंडिया. आणि आम्ही बिग बाजारच्या त्या मिटिंगला त्याला बरोबर घेऊन गेलो. आणि बिग बाजारचा CIO हा CIO पण त्या मिटिंगला होता. आणि मी आणि प्रणव, माझा भाऊ, को फाउंडर, आम्ही दोघं त्या मिटिंगला बसलेलो आणि आम्ही ते संवाद, त्यांच्यातलं संभाषण बघतोय. हा PLCचा मातबर माणूस, तो ITतला मातबर माणूस, टेबलच्या दोन्ही बाजूला बसलेत, पण यांच्यात आपापसात काही डायलॉग नीट होताना आम्हाला दिसला नाही. याची भाषा त्याला समजेना, त्याची भाषा याला समजेना. आणि हा संवाद किंवा विसंवादच म्हणता येईल पाहत असताना आज ऑन्टरप्रिनर्स आम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी दिसली की अरे या दोन क्षेत्रातले जर का ह्युमन्स, माणसं जर आपापसात बोलू शकत नाही आहेत तर मशीन्सला आणि ITला, सॉफ्टवेअरला आपापसात बोलण्यास अजून बराच वेळ आहे. आणि ही आपल्याला मात्र ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि योगायोगाने ॲट होम ही जी एक रिटेल चेन आहे नीलकमल ग्रुपची, 2011 साली आम्हाला त्यांच्याकडनं एक रिक्वायरमेंट आली, एक्झॅक्टली हीच, की आमचं आणि बिग बाजारचं त्यावेळेला ते फिसकटलं, ते काय झालं नाही. कारण CIOला बिग बाजारला कॉन्फिडन्सच झाला नाही की अरे ह्यांना आपापसात काय, हे काय बोलतात आम्हाला कळत नाही, आम्ही काय बोललो ह्यांना कळत नाही, म्हणून ती ऑर्डर आम्हाला मिळाली नव्हती. पण त्यातनं प्रेरणा जरूर मिळाली. आणि पुढची ऑर्डर, पुढची जेव्हा एन्क्वायरी आमच्याकडे आली ॲट होमची, एक्झॅक्टली तशीच होती की साधारणतः 1.5 ते 2 लाख SKUs आम्हाला हँडल करायचे आहेत. त्यांचा प्रॉब्लेम हे होते की 10 ते 12% रॉंग सॉर्टिंग होत होतं वगैरे वगैरे. आता हा सगळा इंडस्ट्रीतला भाग झाला.
तर आम्ही त्यावेळेला तशी मशीन्स, तशा सिस्टीम्स त्यांना दिल्या की जे व्हरायटी ऑफ आयटम्सला सॉर्ट करू शकेल, त्याचबरोबर त्यांच्या आय टी सिस्टीममधनं डेटा घेऊन तो प्रोसेस करून हवा तसं सॉर्ट करून आणि ते पोस्टबॅक करणं त्या सगळ्यात. असं हे पहिलं प्रोजेक्ट आम्ही 2011ला केलं इंडस्ट्री 4.0चं. आणि मग 2012ला मी आणि प्रणव ज्यावेळेला आम्ही मेसे हॅनोवर अटेंड करायला गेलो, 2002पासनं आम्ही पंढरपूरच्या वारीसारखं जर्मनीत जातो दरवर्षी. जर्मनीतल्या काही की ट्रेड शोज आहेत. ते ट्रेड शोज आमच्यासाठी आमचं नॉलेज गेन करण्याच्या जागा असतात. तिथे आम्ही शिकतो, लेटेस्ट काय चाललं आहे ते बघतो, लोकांची चर्चा करतो, त्यातनं पुष्कळ आयडियाज घेतो आणि मग त्या आपल्या भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट करून आम्ही ते इथे आणतो बऱ्याच वेळा आणि काही गोष्टी इथेच इव्हॉल्व होतात. असं तर मी सगळं आता ते त्याच्याचकडे येणार होतो. म्हणजे प्रोएक्टिव्ह पिव्होट विषयी तुम्ही ही 2-3 उदाहरणं सांगितलीत. त्याच्यामधले चॅलेंजेस, एक चॅलेंज मला असा दिसतो की प्रत्येक वेळेला नवीन गोष्ट करायची तर त्याचे आपण सगळंच करू शकत नाही, जरी आपल्याला त्यातलं ज्ञान असलं किंवा आपल्याला सगळं ज्ञान असतंही नाही. करेक्ट. तर ते करून घेणारी टीम किंवा ती कौशल्य हे तेवढ्याच वेळात निर्माण करणं आणि ती वस्तू बाजारात पोहोचवणं, राईट. ह्याचाच म्हणजे हे कसं साधलं तुम्ही? करेक्ट. प्रोएक्टिव्ह पिव्होटमधली सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट काय असते, ती म्हणजे तुमच्याकडे एखादं प्रॉडक्ट लाईन किंवा सोल्युशन हे ऑलरेडी तुम्हाला त्यावेळेला 70-80% टर्नओव्हर तुमचा देत असतं आणि तुम्हाला म्हणावं लागतं की नाही ह्याला आता कुठेतरी ग्लास सिलिंग दिसतंय किंवा इथे आमची जी मूलभूत मूल्य आहेत त्या मूल्यांना चॅलेंजेस येताना दिसत आहेत आणि म्हणून त्या मूल्यांना अनुसरून जो काय आमचा बिझनेस पुढे नेईल आम्हाला, तो बिझनेस आता शोधला पाहिजे. आणि तो बिझनेस कधी कधी तुमच्याकडे त्यावेळेला 20%च असतो. म्हणजे पोल्ट्रीवरून ऑटोमोटिव्हकडे स्विच होता, ऑटोमोटिव्ह किंवा ऑटोमेशनकडे स्विच होताना पोल्ट्री वॉज 80% ऑफ आवर बिझनेस, पोल्ट्री मशीन्स. वी स्टॉप दॅट. 80% बिझनेस सोडण्याची कॅपॅसिटी असणं किंवा तेवढं करेज असणं, करेज असणं. तो दॅट करेज म्हणजे द बिगेस्ट चॅलेंज विच आय से इज मुव्हिंग युअर सेल्फ आउट ऑफ दॅट झोन ऑफ कम्फर्ट. बिकॉज पुढे जाऊन तुम्हाला दिसतंय, एक असं माझं मी नेहमी म्हणतो की सम पीपल चेंज वेन दे सी द लाईट, अदर्स चेंज वेन दे फील द हीट. तर तुम्ही कुठल्या चेंज हा कॉन्स्टंट आहे. तर वेन यू सी द लाईट तेव्हा जर तुम्ही चेंज करू शकलात तर त्याला मी प्रोएक्टिव्ह पिव्होट म्हणतो. आणि जो रिॲक्टिव्ह पिव्होट आहे हा वेन यू फील द हीट, वेन यू फेल देन यू रिॲक्ट. आता कमिंग टू युअर क्वेश्चन ऑफ, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कॉम्पिटन्सीचे लोक लागतात तुम्हाला. कारण हे जे मी आता सगळं ट्रान्झिशन सांगितलं याच्यामध्ये हार्डकोर मेकॅनिकलपासून मेकॅट्रॉनिक्सपासून ते आता अलीकडे IT आणि रोबोटिक्स आणि या सगळ्यातले कटिंग एज लोक लागतात. कारण आम्ही जे इथे काम करतोय हे जगातल्या कटिंग एज टेक्नॉलॉजीचं काम चालतंय, फक्त भारतातल्याच नाही. असं ते काम आम्ही इथे करतो. तर यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक असं आहे की पार्टली तुम्हाला मार्केटमध्ये हा मेसेज सेंड आउट करता आला पाहिजे की व्हॉट यू आर बिल्डिंग, आणि देर विल बी पीपल हू विल लाईक द व्हिजन. तुम्ही जे बिल्ड करतायत त्याविषयी त्यांना ते आवडेल. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं, प्रत्येक स्टेजला तर मेकॅनिकली ज्यावेळेला आमचे हेवी मेकॅनिकली सिस्टम्स असायच्या आणि पहिल्यांदा तुम्ही स्वतःच डिझायनर होतो. पहिलं ट्रान्झिशन काय असतं कुठल्याही एंटरप्रिन्युअरचं, की ज्या वेळेला तुम्ही एक 8 ते 10 माणसाची कंपनी असता की नाही, त्यावेळेला सगळी कामं तुम्हीच करत असता, जे पडेल ते तुम्हीच करत असता. मग पुढचा टप्पा तुमचा 10 ते 50 लोकांच्या साधारणतः त्या लेवलच्या कंपनीचा होतो. आणि त्यावेळेला ज्या कामात तुम्हाला स्वतःला गती नाही त्यासाठी तुम्हाला स्पेशलिस्ट आणावे लागतात. कारण आता 50 लोकांची कंपनी झालेली आहे आणि कामाचा स्पेक्ट्रम असा वाढला आहे की सगळीच कामं तुम्ही करून सगळ्या एक्सपर्टीज लेवलला तुम्ही करू शकत नाही. अशा स्टेजला तुम्हाला ती एक्सपर्ट्स आणावे लागतात. आणि असं 2004 साली दिलीप देशपांडे, वी आर हॅपी दॅट ही फेल्ट इन्स्पायर्ड टू जॉईन अस. ही वॉज अ पार्ट ऑफ बजाज ऑटोज टीम. बजाज ऑटो 90च्या दशकात ज्यांना माहिती आहे, 80 आणि 90च्या दशकात बजाज वॉज अ स्कूटर कंपनी आणि त्याच्यावर खूप जोक्सही होते. ती स्कूटर टिल्ट करून स्टार्ट करायला लागायची, हे जोक्स होते. बजाज ऑटो हे मोटरसायकल जे शिफ्ट झालं हे जागतिक लेवलचं फार मोठं ट्रान्झिशन आहे. सोपं नाही आहे ते. खूप कमी कंपन्यांना असं जमलेलं आहे जगात, भारतातच नाही. पण आज आपण बजाजकडे पाहताना एक सक्सेसफुल मोटरबाईक कंपनी म्हणून जगातली सगळ्यात लार्जेस्ट मोटरसायकल कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.
पण हे ट्रान्झिशन करणारे जे हँडपिक 10 लोक राजीव बजाजनी काढले होते बजाज ग्रुपमध्ये, त्याच्यापैकी एक म्हणजे दिलीप देशपांडे. दिलीप देशपांडेंना आता अशा स्टेचरचा माणूस कशाला येईल तुमच्याकडे 50 लोकांमध्ये काम करायला? तर तुमच्या ध्येयामध्ये जर का इन्स्पिरेशन असेल ना, तर अशा म्हणजे ह्याला वेडी माणसं लागतात थोडी, आणि ते वेड म्हणजे त्या दृष्टिकोनातनं. तर ज्या वेळेला तुमचं ते ध्येय तुम्ही लोकांबरोबर शेअर करता आणि त्यात इफ दे फील इन्स्पायर्ड की नाही नाही इथे मला आय कॅन मेक अ डिफरन्स, देन यू कॅन अट्रॅक्ट सच पीपल. मग अशी लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. दिलीप देशपांडे 2004 साली आम्हाला जॉईन झाले आणि माझं मेकॅनिकल डिझाईनचं जे पूर्ण काम होतं ते त्यांनी टेक ओव्हर करून घेतलं. आता बघा 50च्या वरती जेव्हा हेडकाउंट वाढतो ना, त्यावेळेला अजून एक चॅलेंज असते. यू हॅव टू डेलिगेट व्हॉट यू आर गुड ॲट, व्हॉट यू आर सेल्फ गुड ॲट. 10 ते 50 यू डेलिगेट व्हॉट यू आर नॉट गुड ॲट. बट वेन युअर कंपनी 50च्या पुढे जर न्यायची असेल ना, तर ज्याच्यात तुमचा स्वतःचा हातखंडा आहे ना, ते तुम्हाला डेलिगेट करता आलं पाहिजे. आणि दॅट बिगिनिंग वी डिड विथ दिलीप देशपांडे कमिंग इन. आणि ते कसं असतं की मी स्वतः मेकॅनिकल डिझायनर आहे आणि ही इज अ मेकॅनिकल डिझायनर. आणि इंटिमिडेट न होता की हा व्यक्ती तुमच्यापेक्षा चांगला डिझायनर आहे. ती डिटॅचमेंट एंटरप्रेनरला करणं फार आवश्यक आहे त्या स्टेज. आणि ती फार अवघड आहे. आणि ती फार अवघड. म्हणजे तुम्ही चॅलेंजेस म्हणून मला मंडेन चॅलेंजेस नाही इथे उद्धृत करायचे आहेत. बरोबर. त्या चॅलेंजेस कोणी सांगेल की लाईट नव्हती, पाणी नव्हतं, टेलिफोन नव्हतं, ते तर आमचं होतंच. सटाण्याला आम्हाला 18 तास पॉवर कट होते, टेलिफोन 3 वर्षांनी मिळाला वगैरे. बट दॅट्स ओके, दॅट्स म्हणजे. पण हा जो मनातल्या ह्याच्या चॅलेंजेस असतात, हाऊ डू यू ओव्हरकम धिस? मनातला संघर्ष आहे की अरे हा व्यक्ती तुमच्यापेक्षा तुमच्या क्षेत्रात चांगला आहे आणि त्याला ऑनबोर्ड आणणं, योग्य तो सन्मान देऊन आणणं आणि ती सगळी सूत्र त्याच्या हवाली करणं आणि मग स्वतः पुढचं काय डेव्हलपमेंट त्यासाठी. तर मला वाटतं हा एंटरप्रेन्योरचा जीन असतो आणि असं थ्रूआउट झालेलं आहे. आणि मग हे एक मी उदाहरण दिलं. या पद्धतीने आमच्या संपूर्ण प्रवासात आज आमच्याकडे 700च्या वरती लोक काम करतात. आमच्या संपूर्ण प्रवासात वेगवेगळ्या लेव्हलला आणि वेगवेगळ्या टायमिंगला अनेक लोक येत गेलेले आहेत आणि त्या प्रत्येकाने अशीच व्हॅल्यू ॲड केलेली आहे. दिलीप देशपांडेचं एक उदाहरण मी घेतलंच. त्याचबरोबर अगदी तळागाळातनं पण येणारे आमच्याकडे खूप लोक आहेत, कारण आमचा सेटअपच सटाण्यातला आहे. आणि आज आमच्या तिन्ही प्लांटचा जो हेड आहे रत्नाकर शिंदे, हा आमच्याकडे एक 17-18 वर्षाचा वेल्डर, ITI झालेला वेल्डर पोरगा म्हणून जॉईन झाला होता 2001 साली. ITI मधनं येणारी मुलं जी असायची ती सटाण्यातली त्यावेळेला इतकी रॉ असायची बिचारी, कारण ITI स्कूलमध्ये त्यांना प्रॅक्टिस करायला वेल्डिंग रॉड्स 3-4 मिळायचे वर्षभरात. 3 वेल्डिंग रॉड्सवरती तुम्ही प्रॅक्टिस किती करणार? मग आमच्या रिक्रुटमेंटची युनिक टेक्निक्स असायची की वेल्डिंगला तुम्हाला हात स्टेडी लागतो आणि हात स्टेडी तुमचा हस्ताक्षर छान असेल तरी असतो. म्हणून आम्ही वेल्डर्सच्या चाचण्या ह्या तुमचं अक्षर कसं आहे, तर रत्नाकरचं अक्षर छान, त्याच्यामुळे रत्नाकर रिक्रूट झाला. ऑफकोर्स ही वॉज अ गुड वेल्डर ऑल्सो. पण वेल्डर म्हणून रिक्रूट झालेला हा मुलगा, आणि हा एक म्हणजे मी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सांगतोय, आमच्याकडे असे अनेक मुलं आहेत. आमच्या CNC शॉपचा हेड आहे संजय पवार, भिल्ल समुदायातला मुलगा आहे. तो पण वेल्डर म्हणून जॉईन झाला. CNC डिपार्टमेंटचा हेड आहे. CNC म्हणजे तुम्हाला माहिती आहे की प्रोग्रामिंग करायला लागतं. आता हा भिल्लाचा मुलगा हा CNC प्रोग्रामिंग शिकतो आणि हे डिपार्टमेंट आता 12-13 वर्ष जुनं आहे आमच्याकडे. गॉड फॉरबिड, टचवूड, आजपर्यंत एकही ॲक्सिडेंट झालेला नाही आहे. नाही तर CNCला टूल डॅश होणं वगैरे हे कॉमन गोष्टी असतात, ह्या होतात. म्हणजे तुम्ही जर काळजीपूर्वक काम नाही केलं तर. तो इतका पर्टिक्युलर आहे की 0 ॲक्सिडेंट रेकॉर्ड आहे त्याचा. प्लांट 1चा आमचा हेड आहे, तो आमच्याकडे फिटर म्हणून जॉईन झाला, ITI फिटर म्हणून जॉईन झालेला आहे, किशोर. आमच्या वेल्डिंग फॅब्रिकेशन डिपार्टमेंटचा हेड राहुल सोने, हा डिस्लेक्सिक मुलगा आहे. त्याला आईवडिलांनी सोडून दिलं होतं की अरे हा काही कामाचा नाही, ह्याला लिहिता वाचताच. पण त्यांना कळलं नाही, ग्रामीण भागात डिस्लेक्सिया कोणाला कळणार. त्याला लिहिता वाचता येण्याची डिफिकल्टी होती. ही वॉज जम्बलिंग अप, इट वॉज अ डिसऑर्डर. तर ज्या मुलाला राईट ऑफ करून टाकलं होतं, तो मुलगा इतका उत्कृष्ट फॅब्रिकेशन डिपार्टमेंटचा हेडच नाही आहे, तर तो आमचे इनहाऊस मशीन्स पुष्कळ तो स्वतःच बनवतो, आम्हाला जे SPMs लागतात वगैरे ती. तर अशा अनेक स्टोरीज आहेत. लोक जोडले गेले.
दिलीप देशपांडे झाले सेल्सला. आमच्याकडे एक अश्विन द्रविड आहेत, ते रिलायन्सला होते ॲसोसिएट व्हाईस प्रेसिडेंट. 2008-9 साली ही गॉट इन्स्पायर्ड की अरे तुम्ही काहीतरी छान काहीतरी करताय. आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समधला एक यंगेस्ट डायरेक्टर आहे बिनॉय जोबालिया, आत्ता वय वर्ष 33 असेल. काय नाही, वडिलांबरोबर मांगी तुंगीला जात असताना, मांगी तुंगी जैन लोकांचं तीर्थक्षेत्र आहे, सटाण्यापासून साधारणतः 30 किलोमीटर पुढे. जाता जाता आमचं युनिट बघून तिथे रस्त्यात बाप बेटे थांबले. त्याचे वडील 6च महिन्यापूर्वी आमच्याकडे स्टील सप्लायर म्हणून जॉईन झाले होते, मुंबईचे. फॅमिली बिनॉय हा मुंबईत बॉर्न अँड ब्रॉटअप, आणि इंजिनच्या त्यावेळेला तो सेकंड इयरला होता. आणि त्या वडिलांच्या बरोबर त्या दिवशी तिथे आलेला असताना आमच्या ज्या 2 तास गप्पा झाल्या फक्त, की व्हॉट वी आर बिल्डिंग, यातनं त्या मुलाच्या आतमध्ये कुठेतरी राहिलं की नाही नाही, मी जेव्हा ग्रॅज्युएट होईन त्यावेळेला मला जाऊन ते सटाण्यात ते 2 वेडे भाऊ बसलेत त्यांच्याबरोबर काम करायचं आहे. आणि तो ग्रॅज्युएट झाल्यावरती मला ॲक्च्युली त्याच्या वडिलांचा, सुनील भाईंचा फोन आला की विनीत सर एक प्रॉब्लेम हो गया है. म्हटलं क्या प्रॉब्लेम है? नहीं आपको मिलने को आना है. म्हटलं या. ते आले मला भेटायला. म्हणे मेरा बेटा बोल रहा है वो आपके साथ ज्वाइन करने का है. म्हटलं वो इसमें प्रॉब्लम क्या है? नहीं हमारा तो बिजनेस फैमिली है, तो हमारे इसमें ऐसा कोई जॉब नहीं करता है. तो उसको 1-2 साल सीखने के लिए 1 साल सीखने का है. मतलब सुनील भाई 1 साल नहीं होगा, 1 साल वो सीखेगा और 1 साल वो काम भी करेगा, तो 2 साल का कॉन्ट्रैक्ट रहेगा. तो मैं सिखाता हूँ जो भी है आमच्याकडे. आणि ही इज अ युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट बाय द वे, मुंबई युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट. असाच यंग एजला 20.5लाच ग्रॅज्युएट झालेला. ही जॉईंड अस. आणि 2 वर्षांनी परत सुनील भाईंचा फोन मला, विनीत भाई एक प्रॉब्लेम हो गया है. म्हटलं आता काय प्रॉब्लेम है? नहीं ये बोल रहा है आपके साथ ही आगे कंटिन्यू करने का है. तो कोई गुंजाइश है क्या कि आप कंपनी का कुछ शेयर कैपिटल बढ़ाओगे या ऐसा कुछ, उसको कुछ अपॉर्च्युनिटी है क्या टू बिकम अ पार्टनर इन द कंपनी? तोपर्यंत आम्ही हा विचार केलेला नव्हता. तर म्हटलं आर्मस्ट्रॉंगचं माहीत नाही, पण मे बी एक कंपनी क्रिएट करून आपण एखाद्या त्याला पार्टनरशिप अपॉर्च्युनिटी क्रिएट करू शकतो. हे मी 2009-10ची गोष्ट करतोय साधारण, ज्यावेळेला स्टार्टअप हा शब्द आपल्याकडे एवढा रुजू झालेला नव्हता. बिनॉयच्या वयाची मुलं, म्हणजे आजकाल विषयीतली मुलं, स्टार्टअप इज अ बझवर्ड टुडे, तसा त्यावेळेला नव्हता. पण वी क्रिएटेड अ स्पेस फॉर हिम विदिन द कंपनी. सो टुडे बिनॉय इज वन ऑफ आवर शेअर कुटुंबाचा भाग झाला. तो कुटुंबाचा भाग झाला. त्याला त्याचं विश्व त्याचे मोटिव्स आम्हाला लक्षात आले की नाही, ह्याला असं नुसतं जॉब करून चालणार नाही आहे. त्याला कंपनीचं काही ना काही शेअर होल्डिंग त्याला पाहिजे. शेअर होल्डिंग असल्याशिवाय इट विल नॉट मोटिवेट हिम. व्हॉट आय एम ट्राईंग टू जस्ट टेल यू इज, हे अनेक उदाहरणं मी तुम्हाला दिलीत. डिफरंट स्ट्रोक्स फॉर डिफरंट फोक्स इज द थिअरी. आणि ही डिटॅचमेंट मला खूप महत्त्वाची वाटते पुन्हा, कारण मी सगळं उभं केलं आहे. हा जो एक ही अटॅचमेंट असते ही खूप लोकांची जात नाही. आणि आता तुम्ही जे सांगताय त्याच्यातनं अनेक छोट्या छोट्या गोष्टीतनं हे लक्षात येतं की प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्ही ती डिटॅच झालात त्याच्यातनं ॲज अ लीडर म्हणून. आणि म्हणून मला वाटतं कंपनी पुढे जाते आणि वाढते.